विद्यार्थी मित्रों, आज आपण सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर पाहणार आहोत. तर सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर बद्दल त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला त्याचे फीचर्स ऑफ स्टार डेल्टा स्टार्टर फॉर लो टू हाय पॉवर 3 फेज मोटर्स काय केलं जातं. लो टू हाय पॉवर 3 फेज मोटर्स. त्याच्यानंतर रिड्यूस द स्टार्टिंग करंट. सुरुवातीचा काय करतो हा सेमी ऑटोमॅटिक स्टार्टर सुरुवातीचा करंट कमी करतो. त्याच्यानंतर स्टार्टर कडून 6 टर्मिनलची केबल ही काय केली जाते, मोटरसाठी कनेक्ट केली जाते. रिड्यूस द स्टार्टिंग करंट आणि सुरुवातीचा काय केला जातो, त्याचा स्टार्टिंग करंट सुद्धा कमी केला जातो आणि सुरुवातीचा स्टार्टिंग टॉर्क सुद्धा पण काय होतो त्याच्यामध्ये कमी होतो. मेकॅनिकली लोड चेंज फ्रॉम टू स्टार टू डेल्टा. स्टार टू डेल्टा मध्ये काय केलं जातं, हे मोटर कनेक्ट मेकॅनिकली केली जाते. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण पॉवर सर्किट बघायचं. तर पॉवर सर्किट मध्ये काय दिलेलं आहे की जेणेकरून 3 कॉन्टॅक्टर दिलेले आहेत. तर मेन कॉन्टॅक्टर, डेल्टा कॉन्टॅक्टर आणि त्याच्यानंतर स्टार कॉन्टॅक्टर. ओव्हरलोड रिले असतो. मेन कॉन्टॅक्टरशी कनेक्टेड काय असतो, हा ओव्हरलोड रिले असतो. तर सर्किट प्रोटेक्शन साठी त्यासाठी एमसीबी जोडलेला आहे मेन स्विच आणि 3 फेज सप्लाय त्याला दिलेला आहे. 3 कॉन्टॅक्टर आहे. मेन कॉन्टॅक्टर, डेल्टा कॉन्टॅक्टर, स्टार कॉन्टॅक्टर आणि ही जी आहे ती मोटर आणि स्टार्टर थ्रू मोटरला जाणारी 6 टर्मिनल. याच्यामध्ये काय केलेलं असतात, हे 3 कनेक्शन हे 6 वेळेचं कनेक्शन मोटरशी केलेलं असतं. नेक्स्ट इथे दाखवलेलं आहे तुम्हाला की द स्टँडर्ड स्क्विरल केज इंडक्शन मोटर विथ बोथ एंड्स ऑफ ईच ऑफ द 3 वाइंडिंग्स ब्रॉट आउट 6 टर्मिनल आर नोन एज स्टार डेल्टा motors. If the starter used has required number of properly wired contactor, the motor can be started in star and run in delta version. सुरुवातीला काय केलं जाते, मोटर ही स्टार मध्ये फिरवली जाते आणि त्याच्यानंतर ना डेल्टा मध्ये फिरवली जाते. ही 6 टर्मिनल्स मोटर्स त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याचा डेल्टा मध्ये पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये स्टार मध्ये सुद्धा काय करू शकतो, आपण मोटर ही फिरवू शकतो. दॅट्स इट. तर स्टार कनेक्शन ज्यावेळी आपण सुरुवातीला स्टार मध्ये मोटर फिरवतो त्यावेळी काय होतं की ह्याच्यामध्ये फेज व्होल्टेज VPH is equal to VIL डिवाइडेड बाय √3. तर सुरुवातीला याच्यामध्ये काय होतं, स्टार कनेक्शन मध्ये √3 पटीने करंट कमी होतो म्हणून सांगितलेलं आहे. कोणता, फेज व्होल्टेज इज इक्वल टू लाईन व्होल्टेज डिवाइडेड बाय √3. त्याच्यामध्ये काय होतं की लाईन व्होल्टेज म्हणजे 3 फेज व्होल्टेज आपण किती दिलेला असतो, 415 व्होल्ट. 415 व्होल्टेज लाईन व्होल्टेज किती असणार आहे, 415 व्होल्ट. 415 भागिले √3. √3 ची किंमत किती असणार आहे, 1.73. तर याच्यामध्ये 415 भागिले VPH किती असणार आहे, टोटल आपल्याला 415 भागिले 1.73 म्हणजे टोटली तुम्हाला 240 हे काय असणार आहे, 40 व्होल्ट VPH असणार. किती असणार आहे, 240 व्होल्ट हे VPH असणार. ह्या पद्धतीमध्ये काय होतं की √3 पट्टीमध्ये करंट हा कमी केला जातो. त्याच्यानंतर हे जे आहे स्टार कनेक्शन, त्याच्यानंतर जे आहे डेल्टा कनेक्शन.
तर डेल्टा कनेक्शन मध्ये काय असतं की लाईन व्होल्टेज, ह्याच्यामध्ये लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज. याच्यामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज काय असणार आहे, सारखेच असणार आहे. याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक कॉइलला मिळाला काय असतो, दोन फेजचा सप्लाय मिळतो. म्हणजे कॉइल नंबर 1 याच्यामध्ये काय केलेलं आहे, आर आणि वाय ही दोन फेज काय केलेले आहेत, एका कॉइलला मिळालेला आहे. त्याच्यानंतर फेज कॉइल दुसऱ्या कॉइलला काय दिलेला आहे, आर आणि बी हा फेज काय दिलेला आहे, दोन्ही इथे दोन फेज मिळालेला आहे. तिसरा जो आहे वाय आणि बी मध्ये काय केलेला आहे, 3 नंबर कॉइलला काय दिलेला आहे, सप्लाय हा मिळालेला आहे. म्हणजे जेणेकरून काय डेल्टा कनेक्शन मध्ये प्रत्येक कॉइलला काय होतो की दोन फेजचा सप्लाय हा त्यास मिळतो. ह्याच्यामध्ये पॉवर सर्किट दाखवलेला आहे. तर पॉवर सर्किट मध्ये काय दाखवलेलं आहे, पूर्णपणे 3 कॉन्टॅक्टर दाखवले आहेत. 3 कॉन्टॅक्टर नुसार याच्यामध्ये स्टार आणि डेल्टा पद्धतीचं कनेक्शन दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला स्टार मध्ये चालू होते त्यावेळेला काय होणार आहे की मेन कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर चालू होणार आहे. स्टार कॉन्टॅक्टर चालू झाल्यावर काय असणार आहे की मेन कॉन्टॅक्टरचे जे पॉइंट आहेत ते कॉन्टॅक्ट पॉइंट्स जे आहेत ते क्लोज असणार आहेत आणि स्टार कॉन्टॅक्टरचे पण कॉन्टॅक्ट पॉइंट्स काय असणार आहेत, क्लोज असणार आहेत. त्यामुळे सप्लाय हा इथून खाली येऊन वाइंडिंग थ्रू काय असणार आहे, इथं स्टार कॉन्टॅक्टरला येणार आहे. स्टार कॉन्टॅक्टर क्लोज असल्यामुळे दुसरी बाजू काय झाली असणार आहे, शॉर्ट झाली असणार आहे. जेणेकरून ह्या पद्धतीमध्ये काय होणार आहे, स्टार कॉन्टॅक्टर चालू असणार आहे. नेक्स्ट याच्यामध्ये ज्यावेळी डेल्टा चालू असणार आहे त्यावेळी काय असणार आहे, स्टार कॉन्टॅक्टर बंद असणार आहे, मेन आणि डेल्टा कॉन्टॅक्टर चालू असणार आहे. त्यामुळे याच्यामधून काय होणार आहे, सप्लाय कॉइलला मिळणार आहे. इथून जे आहे की भिन्न टोकाचे कनेक्शन्स याच्यामध्ये काय असणार आहे, फेज हे दुसऱ्या टोकाला मिळणार आहे. जेणेकरून कसे असणार आहे कनेक्शन, ह्या पद्धतीमध्ये काय असणार आहे की कनेक्शन हे स्टार्टर मध्ये असणार आहे. ज्यावेळी मोटर आपण कनेक्ट करू, 6 टर्मिनल ची मोटर असेल, सिक्स टर्मिनल जर मोटर असेल तर ह्या 6 टर्मिनल मध्ये आपण जर मोटरची कंटिन्युटी चेक केली तर ह्याच्यामध्ये कंटिन्युटी जर दाखवली तर आपण काय करणार आहे, A1 हे कनेक्शन A1 ला जोडणार आहे आणि A2 हे काय असणार आहे, तर सेकंड टर्मिनल मध्ये आपण इथं कनेक्शन करणार आहे. दुसरं जे आहे B1 जे आहे ते आपण काय केलेलं आहे, B1 ला जोडलेलं आहे. तर B2 चे कनेक्शन आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये B2 ला जोडायचं आहे आणि C1 जे असणार आहे ते काय असणार आहे, अशा पद्धतीमध्ये मोटरचा काय करणार आहे, आपण मोटरचे टर्मिनल आहे आणि मोटर टर्मिनल मधून काय केलेलं आहे, मोटर टर्मिनल मधून काय केलेलं आहे, हे स्टार्टर टर्मिनल मध्ये काय केलेलं आहे, अशा पद्धतीनं कनेक्शन केलेलं आहे. स्टँडर्ड कनेक्शन आहे A1. तर स्टार्टरच्या दुसऱ्या साइड मध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये पॉइंट मध्ये A2 हा दुसऱ्या टर्मिनल असणार आहे, B1 3 नंबरचे टर्मिनल असणार आहे, C1 हे समोरील टर्मिनलला काय असणार आहे, कनेक्शन त्याचे असणार आहे. नेक्स्ट स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो आपण NO पुश बटन म्हणजे काय आणि NC पुश बटन म्हणजे काय. NO हा काय असतो, नॉर्मली ओपन असतो आणि NC काय असतो, हा
नॉर्मली क्लोज बटन असतो. याचा उपयोग काय केला असतो की कंट्रोलिंग सर्किट मध्ये केलेला असतो आणि कंट्रोलिंग सर्किट मध्ये NO हा NC कशा पद्धतीने कार्य करतो ते आपण बघायचं. नेक्स्ट कंट्रोलिंग सर्किट मध्ये इथे दाखवल्या पद्धतीने ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल कशा पद्धतीने स्टार्टर वर्क करतो. तर तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की जेणेकरून 3 कॉन्टॅक्टर जे आहे, 3 कॉइल, मेन कॉइल, डेल्टा कॉइल आणि त्याच्यानंतर जे आहे ती स्टार कॉइल. तर ह्या 3 कॉइलला काय लागतो की 2 फेजचा सप्लाय लागतो आणि 2 फेज वरती कॉइल काय होत असते ही एनर्जाइजर होत असते. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काय फेज जो आहे तो काय केलेला आहे की पहिल्या एनएमसी लावलेला आहे, एनएमसी कॉइलला, त्याच्यानंतर ना डेल्टाच्या एनएमसी कॉइलला, त्याच्यानंतर ना डेल्टाच्या नॉर्मली क्लोज थ्रू काय केलेला आहे स्टार कॉन्टॅक्टरला मिळालेला आहे. तर पहिला फेज जो आहे म्हणजे जेणेकरून हा आर फेज आणि हा वाय फेज. आर फेज जो आहे तो काय केलेला आहे OLC मार्फत स्टॉप बटनला आलेला आहे. स्टॉप बटन नॉर्मली क्लोज असल्यामुळे पुढे आलेला आहे. तिथे जे आहे स्टार बटन आहे आणि स्टार बटन काय असणार आहे नॉर्मली ओपन असणार आहे. स्टार बटन आपण प्रेस केल्यामुळे काय होणार आहे सप्लाय हा पुढे येऊन कशाला मिळणार आहे स्टार कॉन्टॅक्टरला मिळणार आहे. दुसरा फेज हा डेल्टाच्या एनसी मार्फत स्टारला मिळाल्यामुळे काय होणार आहे की स्टार कॉन्टॅक्टर चालू होणार आहे आणि स्टार कॉन्टॅक्टर चालू झाल्यामुळे स्टारचा जो NO असलेला काय होणार आहे NC होणार आहे आणि NC असलेला काय होणार आहे NO होणार आहे. त्यामुळे सप्लाय काय झालेला आहे इथून सप्लाय हा खाली येऊन मेनला कॉइलला मिळालेला आहे. त्यामुळे मेन कॉइल काय झालेले आहे स्टार्ट झालेले आहे. तर ज्यावेळी आपण स्टार्ट बटन सोडू त्यावेळेला काय होणार आहे की हा कॉन्टॅक्टरला सप्लाय मिळायचा बंद होणार आहे. बट स्टार्ट बटन क्लोज केल्यामुळे आपण काय सोडल्यामुळे काय होणार आहे स्टार कॉइलला सप्लाय मिळायचा बंद होणार आहे. स्टार कॉइल बंद होणार आहे. स्टार कॉइल बंद झाल्यानंतर ना स्टारचा जो NO-NC पॉइंट जे असतात तो NO असलेला काय होणार आहे परत त्याच्या स्थितीला NO मध्ये येणार आहे आणि NC असलेला परत त्याच्या स्थितीमध्ये NC मध्ये येणार आहे. परंतु नव्याने झालेला हा काय असणार आहे मेनचा NO. त्यामुळे सप्लाय हा डायरेक्ट मिळून मेन हा चालूच राहणार आहे. त्यामुळे सप्लाय हा इथून ह्या मार्फत येऊन स्टारच्या NC मार्फत येऊन डेल्टा मिळणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की डेल्टा मध्ये मोटर ही चालू राहणार आहे. तर तुम्हाला लक्षात आलं नसेल किंवा जेणेकरून प्रोजेक्टर होते त्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये बोर्डवरती तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो.
इकडे लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला जे दाखवलेलं आहे कंट्रोलिंग सर्किट जे आहे, कंट्रोलिंग सर्किट कशा पद्धतीने वर्क करत आहे ते आता तुम्हाला सांगणार. तर याच्यामध्ये 2 फेज वरती काय करत असतो हा कंट्रोलिंग सर्किट कार्य करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे की आर फेज हा कशामार्फत कंट्रोल झालेला आहे. आर फेज हा स्टॉप बटन लागलेला आहे. स्टॉप बटन क्लोज असल्या कारणाने पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर काय होणार आहे, स्टार कॉन्टॅक्टरला सप्लाय हा मिळणार आहे. आणि दुसरा फेज हा डेल्टाच्या एनसी मार्फत काय असणार आहे की स्टार कॉन्टॅक्टरला मिळणार आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, स्टार कॉन्टॅक्टर हा चालू झालेला आहे. तर स्टार कॉन्टॅक्टर चालू झाल्यामुळे काय होणार आहे की हे जो हा जो एनओ असणार आहे, स्टारचा एनओ असणार आहे, तो काय होणार आहे एनसी होणार आहे. स्टारचा लक्ष द्या इकडं, ज्यावेळी बटन प्रेस केलो स्टार कॉन्टॅक्टर चालू झाला. स्टार कॉन्टॅक्टर चालू झाल्यानंतर ना स्टारचा एनओ जो असतो तो काय होणार आहे एनसी होणार आहे. आणि एनसी असलेला काय होणार आहे एन होणार आहे. तर बघा हा काय झाला एनसी झाला आणि हा काय झाला एनओ झाला. तर त्यामुळे काय झालेलं आहे की सप्लाय इथून इथं आलेला सप्लाय हा काय झाला आहे एनसी झाल्यामुळे खाली आलेला आहे आणि तो सप्लाय इथे येऊन मेनला मिळाला आहे. त्यामुळे काय झालं मेन कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर चालू झालेले. मेन आणि स्टार ज्यावेळी चालू होतील त्यावेळेला काय होणार आहे नव्याने मेनचा एनओ जो असणार आहे तो काय असणार आहे एनसी होणार आहे. काय झालं इथं 2 चेंजेस झाले. कोणकोणते, हा एनसी असलेला एनओ झाला आणि हा एनओ असलेला काय झाला एनसी झाला. त्यामुळे सप्लाय इथे येऊन खाली आला, खाली येऊन इथं मोटरला आलेला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मोटर मेन ज्यावेळी चालू आहे मेन कॉन्टॅक्टर त्यावेळेला मेनचा एनओ असलेला काय झालेला आहे इथं एनसी झालेला आहे. आपण काय केलं स्टार्ट बटन वरील बटन आपण काय केलेलं आहे रिलीज केलेला आहे. त्यामुळे स्टार्ट बटन हे काय आहे नॉर्मली ओपन असतं, त्यामुळे हा ओपन स्थितीमध्ये आलेला आहे. त्यामुळे काय झालं की स्टार कॉन्टॅक्टर काय झालेला आहे बंद पडलेला. आणि स्टार कॉन्टॅक्टर बंद पडल्यामुळे काय झालेला आहे की हा स्टारचा एनओ एनसी झालेला हा परत त्याच्या मूळ स्थितीमध्ये काय असणार आहे एनओ होणार आहे. आणि त्याच्यानंतर हा एनओ असलेला काय परत होणार आहे एनसी होणार आहे. त्यामुळं सप्लाय काय होणार आहे की मेन कॉन्टॅक्टर इथून सप्लाय येऊन काय असणार आहे इथे येऊन परत हा एनसी मार्फत स्टारच्या एनसी मार्फत डेल्टाला मिळणार आहे. आणि त्यामुळं हे काय असणार आहे मेन आणि डेल्टा चालू होणार आहे. आणि मेन आणि डेल्टा चालू झाल्यामुळे डेल्टाचा एनसी काय होणार आहे एनसी असलेला एनओ होणार आणि स्टारला मिळणारा जो सप्लाय आहे तो इथून बंद होणार. आणि हा फेज पण याला काय होणार मिळायचा बंद होणार. दोन्ही फेज याला मिळायचे बंद होणार. आणि हा दोन्ही कॉन्टॅक्टर काय असणार आहे ह्या पद्धतीत स्टार डेल्टा कॉन्टॅक्टर हा कार्य करत असणार आहे. ನಾವು ಸೆಮಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅಂತ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಅನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದರೊಳಗೆ ಅದರ ಫೀಚರ್ಸ್ ಏನದಾವು ಫಾರ್ ಲೋ ಟು ಹೈ ಪವರ್ 3 ಫೇಸ್ ಮೋಟಾರ್ಸ್ ರೆಡ್ಯೂಸಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರೆಂಟ್. ಇದರೊಳಗೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರೆಂಟ್ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೀವಿ. 6 ಕನೆಕ್ಷನ್ ಕೇಬಲ್ಸ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಟು ಮೋಟರ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡುತ್ತಿರುವಾಗ ನಮಗೆ 6 ಕೇಬಲ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರ್ತೈತಿ. reduce the starting torque. ಇದರದ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಟಾರ್ಕ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಅದು ಕಡಿಮೆ ಇರ್ತೈತಿ. ಮೆಕ್ಯಾನಿಕಲಿ ಲೋಡ್ ಆನ್ ಚೇಂಜ್ ಫ್ರಮ್ ಟು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಟು ಡೆಲ್ಟಾ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಟು ಡೆಲ್ಟಾ ಒಳಗ ಇದು ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಮೆಕ್ಯಾನಿಕ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತೈತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಪವರ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಐತಿ. ಪವರ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಒಳಗೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತೈತಿ 3 ಫೇಸ್ ಸಪ್ಲೈ ಎಂಸಿಬಿ ಥ್ರೂ ಏನು ಮಾಡಿರ್ತೈತಿ ಓವರ್ಲೋಡ್ ರಿಲೇಗೆ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತೈತಿ. ಅದರ ಥ್ರೂ ಮೇನ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಡೆಲ್ಟಾ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಸ್ಟಾರ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಇರ್ತಾವ ಸ್ಟಾರ್ ಡೆಲ್ಟಾ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ. ಅದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತಿದೆ 6 ಟರ್ಮಿನಲ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಮೋಟರ್ ಟು ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು 3 ಫೇಸ್ ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟಾರ್. ಇದರೊಳಗೆ 6 ಟರ್ಮಿನಲ್ ಇರ್ತಾವ. 6 ಟರ್ಮಿನಲ್ ಟು ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಈ ಮೋಟರ್ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಏನಾದ್ರ ಇದರೊಳಗೆ ಏನಿರ್ತಿದೆ ದ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಸ್ಕ್ವಿರಲ್ ಕೇಜ್ ಇಂಡಕ್ಷನ್ ಮೋಟಾರ್ ವಿತ್ ಬೋತ್ ಎಂಡ್ಸ್ ಆಫ್ ಈಚ್ ಆಫ್ ದ 3 ವೈಂಡಿಂಗ್ಸ್. ಇದರೊಳಗೆ ಏನಿರ್ತಾವ 3 ವೈಂಡಿಂಗ್ಸ್ ಇರ್ತಾವ. ಬ್ರಾಟ್ ಔಟ್ 6 ಟರ್ಮಿನಲ್ ಹೊರಗೆ ತೆಗೆದಿರ್ತಾರೆ. ಇದರೊಳಗಿಂದ ಎಷ್ಟು ಟರ್ಮಿನಲ್ ಹೊರಗೆ ತೆಗೆದಿರ್ತಾರೋ 6 ಟರ್ಮಿನಲ್ ತೆಗೆದಿರ್ತಾರೋ ಆರ್ ನೋನ್ ಆಸ್ ಅ ಸ್ಟಾರ್ ಡೆಲ್ಟಾ ಮೋಟಾರ್. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಏನಂತಾರೋ ಸ್ಟಾರ್ ಡೆಲ್ಟಾ ಮೋಟಾರ್ ಅನ್ನು ಅಂತಾರೆ. ಈಗ starter used has required a number of properly wired contactor. The motor can be started star and run in delta. Properly contactor ಮತ್ತು ರಿಲೇ ಯೂಸ್ ಮಾಡಿ
ಇದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಸ್ಟಾರ್ ಮತ್ತು ಡೆಲ್ಟಾ ಒಳಗ ರನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ ಮೇನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದ್ರ NO ಅಂದ್ರೆ ಏನ? NO ಅಂದ್ರ ಇದು ನಾರ್ಮಲಿ ಓಪನ್ ಇರ್ತೈತಿ, ಈ ಸೈಡ್ ಒಂದು ಸ್ವಿಚ್ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತೈತಿ. ಇದು ನಾರ್ಮಲಿ ಓಪನ್ ಇರ್ತೈತಿ. ನಾವು ಯಾವಾಗ ಇದನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವಾಗ ಇದು ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತೈತಿ, ಬಿಟ್ಟದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ ಇದು ಓಪನ್ ಆಗ್ತೈತಿ. ಇದು NC ಪುಷ್ ಬಟನ್. ಇದ್ರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ಕ್ಲೋಸ್ ಇರ್ತೈತಿ, ನಾರ್ಮಲಿ ಕ್ಲೋಸ್ ಇರ್ತೈತಿ NC ಪುಷ್ ಬಟನ್. ನಾವು ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಓಪನ್ ಆಗ್ತೈತಿ, ಬಟ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತಿರ್ತೈತಿ. ಇತರದ ಮೇನ್ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ ಮೇನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕೆಲಸ ಇದು. ನಾವು ಇದ್ರಾಗ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ನೋಡೋಣ. ಈಗ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಏನೈತಿ ಇದ್ರೊಳಗ ಮೂರು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್, ಸ್ಟಾರ್ಟರ್ 3 ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಇರ್ತಾವ. 3 ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಒಳಗ 3 ಕಾಯಿಲ್ಗಳು ಇರ್ತಾವ. 1 2 3. ಮೇನ್ ಕಾಯಿಲ್, ಡೆಲ್ಟಾ ಕಾಯಿಲ್, ಸ್ಟಾರ್ ಕಾಯಿಲ್. ಇವು ಯಾವ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವ ಅಂದ್ರೆ ಇದ್ರೊಳಗ ಇವು 3 ಕಾಯಿಲ್ಗಳು 2 ಫೇಸ್ನಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾವ. ಅದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಫೇಸ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಅದು ಡೈರೆಕ್ಟ್ ಮೇನ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ NC ಕಾಯಿಲ್ ಬಂದಿರ್ತೈತಿ, ಡೆಲ್ಟಾ ಕಾಯಿಲ್ ಬಂದಿರ್ತೈತಿ ಮತ್ತು ಸ್ಟಾರ್ ಕಾಯಿಲ್ ಡೆಲ್ಟಾ NC ಥ್ರೂ ಬಂದಿರ್ತೈತಿ. ಒಂದು ಫೇಸ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಅದ ಸ್ಟಾಪ್ ಬಟನ್ ದಿಂದ ಏನಾಗಿದೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ ಓಪನ್ ಇರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ NC ಪಾಯಿಂಟ್ ಇದೆ ಮತ್ತು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ NO ಪಾಯಿಂಟ್ ಇದೆ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ NO ಇದ್ದ ಕಾರಣ ಸಪ್ಲೈ ಮುಂದೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬಟನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ ಆರ್ ಫೇಸ್ ಸ್ಟಾರ್ ಕಾಯಿಲ್ ಸಿಗ್ತೈತಿ. ಅದಾದ ಬಳಿಕ ಎರಡನೇ ಕಾಯಿಲ್ ಫೇಸ್ ಏನಿಲ್ಲ ಅದ ಡೆಲ್ಟಾ ಥ್ರೂ ಸ್ಟಾರ್ ಕಾಯಿಲ್ ಸಿಗ್ತೈತಿ. ಸ್ಟಾರ್ ಕಾಯಿಲ್ ಎನರ್ಜೈಸ್ ಆದ ಬಳಿಕ ಸ್ಟಾರ್ ದ NO ಇದ್ದಿದ್ದು ಏನಾಗ್ತೈತಿ NC ಆಗ್ತೈತಿ, NC ಇದ್ದಿದ್ದ NO ಆಗ್ತೈತಿ. ಅಂದ್ರೆ ಸಪ್ಲೈ ಇಲ್ಲಿಂದ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರ್ತದೆ, ತೆಳಗೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಇದು ಸ್ಟಾರ್ ದ NO ಆಗಿರ್ತೈತಿ. ಅದ ಕಾರಣ ಈ ಥ್ರೂ ಮೇನ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಕಾಯಿಲ್ ಸಪ್ಲೈ ಆಗ್ತೈತಿ. ಮೇನ್ ಕಾಯಿಲ್ ಎರಡು ಸಪ್ಲೈ ಸಿಕ್ಕಿದ ಬಳಿಕ ಮೇನ್ ಕಾಯಿಲ್ ಎನರ್ಜೈಸ್ ಆಗ್ತೈತಿ. ಮೇನ್ ಮತ್ತು ಸ್ಟಾರ್ ಒಳಗ ಮೋಟರ್ ರನ್ ಆಗಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತೈತಿ. ಸ್ಟಾರ್ ಮತ್ತು ಮೇನ್ ಒಳಗ ಮೋಟರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ ಮೇನ್ ದ NO ಇದ್ದಿದ್ದ NC ಆಗ್ತೈತಿ. NC ಆದ ಬಳಿಕ ಸಪ್ಲೈ ಇದ್ದಾಗ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ರೀತಿ ಸಿಗ್ತೈತಿ. ನಾವು ಯಾವಾಗ ಬಟನ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ತೀವೋ ಸ್ಟಾರ್ ಬಟನ್ ಅವಾಗ ಸಪ್ಲೈ ಸ್ಟಾರ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಹೋಗೋದು ಬಂದ್ ಆಗ್ತೈತಿ. ಬಂದ್ ಆದ ಬಳಿಕ ಏನಾಗ್ತೈತಿ ಸಪ್ಲೈ ಸ್ಟಾರ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಬಂದ್ ಆದ ಬಳಿಕ ಸ್ಟಾರ್ ದ NO ಇದ್ದಿದ್ದ NO ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು NC ಇದ್ದಿದ್ದ NC ಆಗ್ತೈತಿ. ಮೊದಲಿನಾಗಿತ್ತು NO ಇದ್ದಿದ್ದ NC ಆಗಿತ್ತು ಮತ್ತ NC ಇದ್ದಿದ್ದ NO ಆಗಿತ್ತು. ಈಗಿನಾಗೈತಿ ಸ್ಟಾರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಬಂದ ಬಳಿಕ ಸ್ಟಾರ್ ದ NO ಇದ್ದಿದ್ದ NO ಆಯ್ತು, NC ಇದ್ದಿದ್ದ NC ಆಗಿತ್ತು. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಏನಾಗ್ತೈತಿ ಸಪ್ಲೈ ಮೇನ್ ಥ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಡೆಲ್ಟಾ ದ NC ಥ್ರೂ ಸ್ಟಾರ್ ದ NC ಥ್ರೂ ಡೆಲ್ಟಾ ಕಾಯಿಲ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಮತ್ತು इधर ಎರಡು ಕಾಯಿಲ್ ಡೆಲ್ಟಾ ಒಳಗೆ चालू होतं. हे जे आहे ते आपण काय केलेलं आहे की 5 अश्वशक्तीच्या पुढच्या मोटरना स्टार डेल्टा स्टार्टर यूज करतो. याच्यामध्ये आपण 5 पेक्षा जास्त जे काय मोटर्स असतात म्हणजे 10 HP 20 HP पर्यंत आपण काय करू शकतो स्टार डेल्टा स्टार्टरचा यूज करत असतो. तर याचं कारण काय आहे की कारण स्टार डेल्टा स्टार्टर जो असेल तो सुरुवातीचा काय करत असतो करंट कमी करत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्हाला की याच्यामध्ये काय होतं की √3 पटीने स्टार मध्ये काय होतो करंट कमी होतो आणि त्याच्यानंतर डेल्टा मध्ये पूर्ण व्होल्टेज घेऊन ही मोटर काय होते स्टार्ट होते. तर ह्या स्टार्टर मध्ये तुम्हाला बरंच आणि काहीतरी क्वेश्चन असल्यास तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता. बाकी थँक्यू.